विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात? 14 जून 2026 ला आपली संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026 झालेली आहे आणि त्यानंतर लगेचच आयोगाने दुसऱ्या दिवशी पेपर आणि आन्सर की संध्याकाळी 5-6 वाजता टाकलेले आहे आणि त्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली की एक तर पेपर झाला पेपर कसा होता ही सगळ्यात मोठी चर्चा होती. पेपर देत असताना पेपरवरून बाहेर आले इमिजिएटली कुणाशीही बोलण्याच्या आधी प्रत्येकाला पेपर सोपाच वाटत असतो, पण त्यानंतर ज्या चर्चा सुरू त्या आतापर्यंत थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि त्यामुळेच त्याविषयी सविस्तर तुमच्याशी बोलण्यासाठी आज हा व्हिडिओ करण्याचं प्रयोजन आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे आन्सर की आल्यापासून पेपर झाल्यापासून कॉल आहेत की सर नक्की काय करावं कळत नाहीये, स्कोर असा आला स्कोर तसा आला. काहींचे मागच्या वर्षी खूप चांगले स्कोर होते, त्याच्या आधी खूप चांगले म्हणजे ट्रेंड बघा तुम्ही 2024चं मेरिट आपलं 62.5 लागलं होतं गट बचं, त्यावेळेला पोरांना 70-72 मार्क्स त्यावेळेला होते बरोबर. तिथपासून मागच्या वर्षी 51.25 मेरिट लागलं, त्यावेळेला थोडेसे कमी झाले आणि आता त्याहूनही कमी आहे. ते जुन्या विद्यार्थ्यांबाबत मी बोलतोय, नवीन विद्यार्थ्यांचे सुद्धा त्याच पद्धतीने मेसेज येत आहेत. त्यामुळं हे जे कन्फ्युजन आहे बरोबर ना, हे कन्फ्युजन वरतीच थोडीशी चर्चा करण्यासाठी आणि तुमच्या मनातला सगळ्यात आवडता प्रश्न की सर कट ऑफ काय लागेल, तर याविषयी मी कट ऑफ असा एक्झॅक्ट सांगणार नाहीये, पण तरी सुद्धा की कुठल्या मार्कापेक्षा पुढच्या मुलांनी अभ्यास करावा याविषयी मात्र एक दिशा आली पाहिजे. कारण आता गट ब ची पूर्व झालेली आहे, येऊ घातलेली फक्त गट क ची पूर्व राहिलेली आता 2026 ची आणि त्या संदर्भानंच आपल्याला आता डिटेल चर्चा करावी लागेल. म्हणून मी व्हिडिओचं टायटलच परीक्षा झाली आता पुढे काय हे दिलंय आणि त्यानंतर संभाव्य कटाव आणि मग आता पुढे काय केलं पाहिजे, पुढची दिशा काय असावी याबद्दल आपण सविस्तरपणे आता इथं बोलणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना? तत्पूर्वी थोडंसं पेपर बद्दल आपल्याला व्यवस्थित बोललं पाहिजे. मी त्या दिवशी एक शॉर्ट रील बनवला होता पेपर झाल्या पण मी थोडंसं बाहेर असल्यामुळे रेंज नसल्यामुळे मला स्टुडिओ अवेलेबल नव्हता रेकॉर्डिंग करण्यासाठी. आता हे आपण सविस्तर पद्धतीने बोलूया. ओके, तुमचा ग्रुप बी चा पेपर जो आहे, ग्रुप बी चा पेपर जो आपण बघतोय 2026 ओके प्रिलिमचा, तर त्या प्रिलिमच्या पेपर बद्दल आपल्याला बोलायचं आहे काय आणि नेमका कसा होता बरोबर ना. आता एक तर पहिला चेंज आयोगानं केला 2023-24 ला एक पॅटर्न फॉलो केला, मला 23-24 आणि 25 ला, की त्यांनी सुरुवातीला पेपरच्या मॅथ्स आणि रिझनिंग टाकलं होतं आधी बरोबर ना. म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगचे 20 प्रश्न असायचे आणि त्यानंतर 80 मार्काचं जीएस तुमचं त्यानंतर असायचं, हा होता. यावर्षी पहिला चेंज काय झाला तुमचा, यावेळेला जीएस त्यांनी पहिल्यांदा टाकलं 80 मार्काचं आणि त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग टाकलं 20 मार्काचं. तो हा एक सगळ्यात मोठा चेंज या ठिकाणी झालेला आहे, तर ते एक आपल्याला इथं व्यवस्थित पद्धतीनं पाहायला मिळतंय. तर ते एक बघूयात आपण. आता याच्यामुळं झालं काय, आधी काय करायचे, टेस्ट सिरीजला तुम्ही प्रॅक्टिस करत असताना एक तुमच्याकडनं ठरलं जायचं की मला मॅथ्स रिझनिंग आधी सोडवायचं का शेवटी ठरवायचं आहे, पण आता नेमकाच आयोगानं समोर जीएस ठेवलेलं आणि त्यानंतर मॅथ्स रिझनिंग केलं. त्यामुळे ऐनवेळी बऱ्याच जणांचा तो निर्णय बदलण्याची किंवा मी आधी जीएस सोडून घेतो मग मॅथ्स कडे जातो हा जो ट्रेंड आहे, कारण मागच्या 2-3 पूर्वला आयोगाने मॅथ्स रिझनिंग अत्यंत सोपं टाकलं. त्यामुळे पोरं इथं जीएस ला जास्त वेळ द्यायला यावर्षी भाग पाडलं त्यांना आणि त्याच्यामुळे जो सिनेरिओ झाला तो सिनेरिओ मात्र अत्यंत वेगळा इथं आपल्याला दिसतो. आणि झालं काय माहितीये का, 80 मार्काचा जीएस आहे आणि पेपर तुमच्या हातात आला. तर पेपर हातात आलेला, मी ज्या वेळेला स्वतः वैयक्तिक पेपर बघितला त्यावेळेला माझी रिएक्शन होती, कारण मी पहिल्यांदा कुठलाही पेपर सोडवताना बघतो की पेपरचे पेजेस किती आहेत. पेपरचे पेजेस यासाठी बघायचे की पेपरची लेंथ तुम्हाला यानुसार कळत असते. 40 मार्काचा म्हणजे 40 पेजेसचा पेपर, 100 क्वेश्चनचा पेपर तुम्हाला एका तासामध्ये सोडवायचा आहे. इथंच कळालं की पेपरची लेंथ तुमची जास्त आहे बरोबर ना. त्यानंतर दुसरा एक ट्रेंड असतो की ग्रुप बी ला आपण बघायला गेलं तर वन लाईनर प्रश्नांची संख्या जास्त दिसते. असंच 22 ला गेलं त्यांनी, 23 ला गेलं, 20 च्या आधी तर हमखास करायचे, पण तसा मॅटर आता नव्हता. तुमचे 80 जीएस चे प्रश्न जर बघितले तर 80 जीएस च्या प्रश्नामध्ये इथं फक्त निम्म्याच्या आसपासच म्हणजे जवळपास 45 ते 46 प्रश्न जे होते तुमचे हे सिंगल लाईनर होते बरोबर. इतकं झालं इथं. त्यानंतर तुमचे पुन्हा एकदा पुढे गेला तुम्ही तर तुमचे जवळपास 28 ते 30 प्रश्न तुमचे मल्टीलायनर तुम्हाला दिसतील बरोबर. आता हे झाले तुमचे साधारणतः 45 आणि हे 30 झाले आणि त्यानंतर जीएस मधले फक्त 4च प्रश्न होते जोड्या लावाचे बरोबर आहे ना. तर या अँगलला तुम्हाला जावं लागतंय इथं. हा मेन सिनेरिओ तुमचा झाला आणि त्यानंतर गोष्ट काय झाली ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता वन लाईनर प्रश्न सोडवायला अत्यंत सोपे असतात, आपला भ्रम असतो, ती गोष्ट इथं झालेली नाहीये. 45-46 प्रश्न जे तुमचे सिंगल किंवा वन लाईनर होते, अपेक्षा अशी असते ग्रुप बी ला की पटकन प्रश्न वाचायचं उत्तर द्यायचं, पण यात परत आउट ऑफ द बॉक्स ही कन्सेप्ट तुमची इथं आलेली आहे. आउट ऑफ द बॉक्स म्हणजे काय, ट्रेडिशनली आपण जे पुस्तक अभ्यास करतो त्या पुस्तकातून थेट प्रश्न यावा अशी आपली अपेक्षा असते, ते मात्र इथं झालं नाही. या तुमच्या 45 प्रश्नांमधले जवळपास 25% प्रश्न जे आहेत म्हणजे तुमचे 12-13 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला थेट आउट ऑफ बॉक्स दिसले. त्यामुळे पेपरमध्येच तुम्ही जिथं काय विचार करता यावरून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढणं अपेक्षित होतं, ते तुम्हाला आधी माहीत नव्हतं. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर इथले या हार्ड मल्टी हे काय म्हणतो आपण लेंदी प्रश्न म्हणून त्याला आपण
लेंदी प्रश्न आहेत, मोठे प्रश्न होते, वाचायला वेळ लागला आणि वाचून तुमचं उत्तर काय आलं याच्यामध्ये तुम्हाला परत शाश्वती नव्हती. हे तुमचा खेळ 50-50 ला गेला. इथं हा मुद्दा झाला. इथं एक लक्षात घ्यायचं पुन्हा एकदा. आणि त्यानंतर जोड्या लावायचे प्रश्न ते ट्रॅडिशनल असतात, ते बरोबर असते. आणि इथंच तुमचा खेळ झाला की हे प्रश्न तुम्हाला अवघडच्या बाजूला घेऊन जाताना इथं दिसतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचंय. क्लिअर आहे सगळ्यांना? तो हा एक मुद्दा झाला. म्हणजे इथं थोडेसे आउट ऑफ द बॉक्स गेले, इथं तुमचा लेंदीपणा वाढला आणि त्यात तुम्हाला शुअरिटी नाही. आणि पेपरचं नेहमी असं असतं की तुमच्यावरती प्रेशर क्रिएट होतो त्या एका तासामध्ये आणि प्लस तुमचं पॅनिक बटन प्रेस होतं. नेमकं हेच आयोगाला साध्य करायचं. आयोग मला तर वाटतं की आता जी 17 मेची गटबची पूर्व झाली, त्यानंतर 31 मेची गट राज्यसेवेची तुमची पूर्व झाली आणि आता यात आयोग दाखवून देते की आयोगाच्या स्वतःची अशी एक लेवल आहे. किती पण तुम्ही टेस्ट सिरीज सोडवल्या, कुठल्याही क्लासच्या सोडवल्या, तरी सुद्धा पण आयोगाची एक लेवल आहे आणि त्या लेवलला तुम्ही मॅच केलं पाहिजे तर तुम्ही स्पर्धेमध्ये राहणार आहात. तर ही गोष्ट तिथं झाली साधारणतः. आणि मग या दोन्ही गोष्टी इथं झाल्या. एक तर 80 प्रश्न जीएसचे सोपे म्हणून आपण सोडवायला गेलो, सुरुवातीला मॅच शेवटी होतं. याच्यामध्ये पुन्हा हार्डनेस हा पहिला फॅक्टर आला इथं. दुसरा फॅक्टर आला तुमची लेंदी क्वेश्चनचा आणि याच्यामुळं हे उरकायला वेळ तुम्हाला अत्यंत जास्त लागला. ही सत्य परिस्थिती आहे. कोणालाही विचार तुम्हाला, कारण पेपरमध्ये बसल्या बसल्या प्रश्न सोपा वाटतो. बाहेर आणून आमच्यासारखे ज्यावेळेला विश्लेषण करतात त्यावेळेला माझा समजा भूगोल विषय, तर मी म्हणेल भूगोलात ते प्रश्न नाही 10 पैकी 8 तुला आलेच पाहिजे होते, असं नाही ना. पेपरमध्ये तुला 6 जमले 7 जमले, रिमूलेचं केसफर लिहायचं कळत नाही त्यावेळेला, बरोबर ना. बुलढाणा चिखलीमध्ये आहे पण आयोगाचं उत्तर मात्र आणि बरोबर आहे, अ आणि ब चुकीचं आहे असं आलंय. तर हे तिथं विचार करावा लागतोय तुला. तर त्यामुळं ती हार्डनेस तुम्हाला इथं दिसली, वेळ पुरला नाही. आणि नंतर मॅथ्स आणि रिझनिंग, म्हणजे तुम्ही जर मला पेपरच्या बाहेर आल्यावर बघाल तर इथं तुम्हाला प्रश्न सुटले मॅथ्स आणि रिझनिंगचे, पण गंमत तिथं अशी झाली की पेपरमध्ये हे सोडवायला वेळच पुरला नाही. जीएसला जिथं आपण 40 मिनिटात जीएस सोडवायचं असं आपण ठरवून गेलतो, खूप सारे प्रॅक्टिस करून गेलतो, इथंच तुमचे 45 ते 50 मिनिटं गेली आणि मग तुमच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला गणिताचे 20 प्रश्न सोडवायला लागले. त्यावेळेला रिझनिंग तुमचं प्रचंड लेंदी आलतं. हे अनालिसिस करावंच लागेल आपल्याला. मॅथ्स तुमचे वन लाईनर काही प्रश्न दिसले, पण त्यात एकाच प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न, म्हणजे ते सरळवार चक्रवाढचा प्रश्न, दिशेचा प्रश्न तुमचा, म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणांना ती कुठून सुरुवात करायची हे दिशेचा प्रश्न सोडवायला हितच गडबड झाली बऱ्याच वेळेला. त्यामुळे वेळ खाऊ प्रश्न येत होते. त्यामुळे बाहेर आल्यावरती प्रश्न सुटले नो डाऊट. मॅथ्स आणि रिझनिंग विचारलं तर मी त्याला मॉडरेट टू डिफिकल्ट असं म्हणेल त्याला. मी डिफिकल्ट असं नाही कॅटेगराईज करणार, पण पेपरमध्ये प्रश्न सोडवायला वेळ नव्हता आणि त्यामुळे आमचा अटेम्प्ट झाला नाही. इथं मॅथ्स आणि रिझनिंगला सगळ्यात मोठा गोळ झाला तुमचा अटेम्प्टचा. सिंपल सांगतो, आपण थोडं कंपॅरिझनच करूयात. 2025 चा पेपर आणि 2026 चा पेपर, हे थोडं कंपॅरिझन केलं की तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथं क्लिअर होणार आहेत. हे साधारणतः इथं आपण लक्षात घेऊ शकतो, बरोबर ना. आणि सुरुवातच आपण मॅथ्स आणि रिझनिंग करूयात. मागच्या वर्षीचा पेपर काढून बघा, जिथे 51.25 मेरिट लागलं होतं, इथलं तुमचं मेरिट होतं 51.25, बरोबर ना. इथं आपल्याला बघायचंय कुठपर्यंत आपण जातोय. आणि पहिल्याच दिवशी तुमचा मॅथ्स रिझनिंग, मागच्या वर्षी मॅथ्स आणि रिझनिंग सुरुवातीला जरी आलं असलं तरी सुद्धा बऱ्यापैकी पोरांना तिथं स्कोर 15, 16, 17, म्हणजे इव्हन त्यांचा चांगला आहे, ते 18, 19 पर्यंत पण गेले. पटकन मॅथ्स सोडून घेतला आणि एकदा बघितलं की सुटण्यासारखे प्रश्न होते, बरोबर आहे ना. त्यामुळे इथं तुमचा मॅथ्स हा तुमचा सुटण्यासारखा होता. इथला तुमचा स्कोर 15, 16, 17च्या आसपास होता. आता ऍव्हरेज स्कोर करून बघा 2026 ला, इथं पोरांचा ऍव्हरेज स्कोर 10, 11, 12 पण मी जास्तच म्हणेल. इथं सगळा स्टक झालेला आहे. म्हणजे इथंच मी या पेपरला आलो तर इथं सरासरी घेतलं मी 15 पकडलं तर -4 ला मी दिसतो इथं एका याला, बरोबर ना. म्हणजे ज्यावेळेला मी कट ऑफ प्रेडिक्ट, म्हणजे बऱ्याच जर व्हिडिओ आहेत तुमच्याकडे, बरेच जण सांगतात, प्रामाणिकपणे बरेच जण सांगत असतात, बरोबर ना. तर हा कट ऑफ प्रेडिक्ट करण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्हाला पुढची दिशा मिळावी. आणि मी सगळे अनालिसिस करून तुमच्या समोर उभा आहे. थोडासा वेळ घेतला आपण व्हिडिओला, पण ही गोष्ट गरजेची आहे. तर आपण एक एक गोष्ट बघूयात. हे झाली तुमचे मॅथ्स आणि रिझनिंगची गोष्ट. दुसरी गोष्ट झाली तुमची आता पेपर मधला जीएसचा पहिला प्रश्न होता तो हिस्ट्रीचा तुमचा. हिस्ट्रीमध्ये फारसं वेगळं नव्हतं, पण हिस्ट्रीमध्ये आउट ऑफ द बॉक्स प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी बघायला भेटले. मागच्या वर्षी हिस्ट्रीचा स्कोर बघायला गेला तर 7-8, 6-7-8 इथपर्यंत होता. यावर्षी स्कोर तो 5-6 इथपर्यंत राहिलेला आहे तुमचा, बरोबर ना. तर इथं 7-8 ला होता तुम्ही, इथं तुम्ही 5-6 ला राहिला. इथं मी जास्त म्हणत नाही, पण तुमचे -2 मार्क इथं धरायला हरकत नाहीये. जॉग्राफी सेम लेवलला राहिला. मागच्या वर्षी 7 प्रश्न सोपे, 3 प्रश्न अवघड होते. यावेळेला ते तसंच झालं, 7 प्रश्न सोपे, 3 अवघड. त्यामुळे इथं मी फारसं वेगळं धरत नाहीये. क्लिअर आहे सगळ्यांना. त्याच लेवलचा प्रश्न होता, आपलाच विषय तो आहे, तर त्या अँगलने आपल्याला एक्झामला पाहिजे. त्यानंतर पुढचा बघायला झालं तर पुढचा विषय तुमचा इकॉनॉमिक्सचा. आता इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी इथं मात्र आपल्याला टाळणं, इव्हन पॉलिटी सगळ्याच परीक्षांना सोपं यायला लागलाय. हे पॉलिटी आणि हे मी दोन्ही पण तुमचं इथंच धरतो. इव्हन इकॉनॉमिक्स सुद्धा आता या वर्षी पोरांना 12-13 मार्क्स आलेले आहेत. त्यामुळं तो फारसा विषय नाहीये, तो याच लेवलला आणि मी सिमिलर पद्धतीनं धरतो. ओके. नंतर आला तुमचा इथं सायन्स आणि नंतर आला तुमचा
करंट अफेअर्स. इव्हन ज्यांनी बेसिक छान केलेलं आहे, ज्यांना वडिलांना टॅकल करायला जमलं, म्हणजे पहिलाच प्रश्न आहे ते एक्सरेचा एक प्रश्न होता, त्यात गडबड आहे, ते नंतर चेंज होण्याची शक्यता असते. पण तुमचा बाकीच्या प्रश्नामध्ये ज्यांना व्यवस्थित जमलं तर ते व्यवस्थित पद्धतीने गेलं. तर सायन्सला मात्र इथं तुमचे स्कोर आलेले आहेत, म्हणजे इव्हन पोरांना 10-11च्या आसपास मार्क घ्यायला इथं काहीच अडचण नव्हती असं आपल्याला म्हणावं लागेल, बरोबर. आणि त्यानंतर करंट अफेअर्स हे मात्र आयोगाने काय करते मला माहित नाही. करंट अफेअर्स म्हणण्यापेक्षा 3 वर्षाचं करून या असं त्यांनी GR मध्येच टाकलं पाहिजे असं मला वाटतं. कारण 1 वर्षाचं पोरग मुश्किलीन करतं. बघा ना तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास किती करता. म्हणजे मला असे मेसेज आहेत, मी युट्यूबला सेशन घेतले, ते पोरांच्या मागण्याला होते म्हणून घेतले, नाही तर मी कधी असं पटपट पटपट पट कर असं करत नाहीये. पोरं म्हणली सर आम्ही करंट वाचलंच नाही, आता आम्हाला करंट करायचंय, काय पण करून सांगा. करंट हा 15 मार्काचा विषय तुम्हाला बाकीच्या विषयांसारखा वेळ देऊन केला पाहिजे, आपण ते करत नाही. एक तर तुम्ही शेवटच्या 10-15 दिवसामध्ये कुठले तरी व्हिडिओ बघून करंट करता, आणि आयोग 3-3 वर्ष जुनं करंट विचारायला लागलं. क्लिअर, जुनं विचारलं, पण ते जुनं जे होतं, म्हणजे मला वाटतं त्यांनी 23-24चे जे प्रश्न विचारले होते ते प्रश्न सोपे होते, पण विचारले तर होते ना, यानं पॅनिकनेस आपल्याला आला. आणि यावर्षी 25चे प्रश्न जे विचारले त्याच्यामध्ये मात्र त्यांची डेप्थ जास्त होती, तर हे आपल्याला तिथं दिसतं. तर करंटनं सुद्धा इथं हे केलेलं आहे, आणि करंटचे प्रश्न तुमचे इथं 7, 8, 9 या लेवलला स्कोर स्टक झालेला तुम्हाला दिसतो, जो मागच्या वर्षी पण तिथंच होता. त्यामुळे इथं काय फारसा फरक इथं दिसणार नाही, हे एक आपल्याला इथं बघायला मिळतं. ओके, तर हे तुमच्या बऱ्यापैकी सगळे विषय आहेत. हा तुमचा 10-10-20 मार्कात झाला, हा 15-15 50 झाले तुमचे, आणि हे 80 झाले, आणि हे तुमचा 20 असा 100 मार्काचा पेपर. इथं फारसा चेंज मला नाही वाटत फार बघायला मिळेल, पण जी गडबड झालेली आहे ती गडबड तुमची इथं झाली, आणि त्यातल्या त्यात मी म्हणेल इथंच झाली. इथला मॅटर फारसा या वर्षीच्या कट ऑफला जाणार नाही, पण हा मॅथ्स आणि रिझनिंगचा फॅक्टर मात्र इथं आहे. म्हणजे मागच्या वर्षी सगळेजण म्हणत होते 55च्या आसपास मेरिट लागेल, बरोबर ना. 2025ला कयास होता, शेवटच्या म्हणजे पेपरच्या मेरिट लागण्याच्या 2 दिवस आधीपर्यंत सगळीकडे 55च्या आकडे फिरायचे, 55 ± 2 वगैरे, आणि आयोगाचं एक्झॅक्टली मेरिट जे लागलं ते लागलं 51.25. आपण याचीच तुलना करूयात, यावर्षी मॅथ्स आणि रिझनिंगला 4 ते 5 मार्क कमी आहेत. इतकं थेट खाली येईल का, तर त्याविषयीच आपण आता बोलणार आहोत. पण निश्चितच 2026चं मेरिट जे आहे ते यापेक्षा कमी लागेल, एवढं मात्र शुअर आहे, कमी लागणार आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नका, बरोबर ना. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण ठरलेलं यावर्षी अटेम्प्ट तुमचे किती झाले, हा पहिला वेळ ठरला. मॅथ्स आणि रिझनिंग हा दुसरा एक गोष्टी ठरल्या, आणि तिसरी एक मी थोडीशी ऍड करतो. एक, PYQ थेट विचारले नाहीत, PYQ थेट विचारले नाहीत. PYQ विचारले, पण PYQचा संदर्भ घेतला, PYQचा अनालिटिकल गोष्टी तुम्हाला विचारल्या गेलेल्या होत्या, बरोबर ना. म्हणजे मी तर सांगेल, आता जो प्रश्न होता ना की सियाचीन नावाची तुमची हिमनदी कुठल्या हिमनदीत उगम पावते, असा प्रश्न जो होता तो राज्यसेवा पूर्व 2021चा PYQ आहे. पण राज्यसेवेचा PYQ कंबाईनला फ्लेक्ट झाला, म्हणजेच याच्यात थोडासा चेंज केलेला आहे, अनालिटिकल त्याचं स्ट्रक्चर थोडंसं बदललेलं आहे. या पद्धतीनं गोष्टी झाल्या, आणि मग हे झालेले. क्लिअर आहे सगळ्यांना. सो हे 3 फॅक्टर माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यात पुन्हा मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये रिझनिंग विचारलं सोपं आहे, पण ते लेंदी झालं, आणि मॅथ्स विचारलं जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळं एक तर वेळ आपल्याला पहिला पुरला नव्हता. हे गोष्ट झाली. आणि एक अजून गोष्ट आपण घेऊ, थोडेसे आउट ऑफ द बॉक्स, किंवा आउट ऑफ द बॉक्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की जे सिलेबसला आपण सहसा वाचत नाही, म्हणजे पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टची पोरं लेकरं अशा गोष्टी करत नाहीत, बरोबर आहे ना. म्हणजे येऊन तो पॉलिटीमध्ये प्रश्न होता, बाकीचे पॉलिटीचे 13-14 प्रश्न अत्यंत सोपे होते, पण तुमचा जो उपलेखा परीक्षणाचा प्रश्न होता तो थोडासा तुमचा डिफिकल्ट लेवलला गेला. पुन्हा तो मेरिट डिसाइडर नसणार आहे, त्याच्याबद्दल काही अडचण नाहीये. पण हे सगळ्या गोष्टी असतील, आणि मग आता तुमच्या मनातली जी शंका आहे की सर कट ऑफ आहे 2025चा कट ऑफ इथं तुमचा 51.25च्या आसपास आहे. आता आपण तर काही एवढ्या एक्झॅक्ट प्रिडिक्ट करणार नाही, पण मला असं वाटतं 2026चा कट ऑफ याच्यापेक्षा नक्कीच कमी लागेल. आणि तो कट ऑफ म्हणजे माझा अंदाज आहे, विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ MPSC, कारण ते फायनली तुमचा कट ऑफ जाहीर करणार आहेत. याच्यामध्ये अजून एक केर आहे तुमचा सेकंड आन्सर की. ओके, सेकंड आन्सर की आहे, पण या सगळ्या विचारात घेऊन मला असं वाटतं की सध्याच्या पोरांचा मार्कांचा ट्रेंड बघितला, एक तर तो कमी आहे. आपण आपल्या टेलिग्रामला पोल घेतला होता, वैयक्तिक पोरांनी मार्क्स पाठवले ते, तर मला असं वाटतं की इथं तुम्ही 49 ±2, प्लस कडे जाऊ द्या, मायनस कडे सोडा येईल तुमचा, या लेकरांनी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मी तर म्हणेल ज्यांना 48+ कोण ओपन मेल एवढी जी लेकर आहेत ना, या सगळ्यांनी मेन्सचा अभ्यास सुरूच केला पाहिजे. कारण बरेचसे काय असे प्रश्न आहेत तुमचे, माझ्याकडे आता पेपर आहे तुमचा, पेपर एकदा बघू आपण की चेंज होणारे कुठले प्रश्न आहेत, ते पण तुम्हाला बऱ्यापैकी असतं. कारण आता सध्या ऑब्जेक्शनची लिंक चालू आहे. तर इतिहासाचं बघायला गेलं तर इतिहासामध्ये तुमचा एक गोपाळकृष्ण गोखलेंचा प्रश्न आहे, कारण तो PYQ तुम्हाला दिसतो. तर ते संपादक सहसंपादक वगैरे अशा काही गोष्टी होत्या, तर बघा. किंवा तुमचे चिटणीसच्या संदर्भानं गोष्ट आहे, तर ते तुम्हाला संदर्भ भेटले तर पाठवायला जाऊ शकतो तुम्ही, मला वाटतं समाधान माहिती. पण ऑथेंटिक संदर्भ लागतील, इथं विद्यापीठांची पुस्तकं वगैरे लागतील, असे तुम्ही साधारणतः पाठवू शकत नाही. पण चेंज होण्याचे चान्सेस थोडेसे कमी वाटतात. हा सुद्धा प्रश्न पुन्हा एकदा तुम्ही गेला
तर याच्यामध्ये अजून तुम्हाला इतिहासामध्ये एक दोंडोकेशकर यांनी महिला विद्यापीठ स्थापनेमागचा उद्देश कुठला होता हा एक प्रश्न आहे. पण आयोगाने इथं ज्या अर्थी ऑल ऑफ द अबव उत्तर दिले त्या अर्थी पेपर सेट करताना त्यांनी कन्सिडर करून दिलेला आहे. बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकलाय ही एक गोष्ट पुढची बरं का. त्यामुळे जरी चेंज झाला तरी याच्यामध्ये चेंज होण्याचे चान्सेस मला थोडेसे कमी वाटतात. आपल्याविषयी भूगोल त्याविषयीच मी बोललेलो आहे. बऱ्याच जणांना वाटतं की 150 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प चेंज व्हावा, पण एक लक्षात घ्या ज्या अर्थी आयोगानं पेपर सेट केलाय त्या अर्थी त्यांच्याकडे याचे सोर्सेस आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की हा प्रश्न चेंज होईल. बऱ्याच जणांनी जळगावचा सोर्स काढलेला आहे. मी पण त्या दिवशी संभाव्य आन्सर की सांगताना या 2 पैकी एक उत्तर असेल, पण ट्रेंड म्हणताना आपण सौर ऊर्जा प्रकल्पाचा धुळे म्हणतो. शक्यता कमी आहे, पण तुमच्याकडे ऑथेंटिक सोर्सेस सापडले तर तुम्ही हा प्रश्न पाठवू शकता, अडचण नाहीये. ओके, हाच एक प्रश्न मला तिथं दिसतोय की जो तुमचा बऱ्यापैकी चेंज होण्याची शक्यता इथं जास्त वाटते. हा त्यानंतर तो प्रशासकीय विभाग, जिल्हा, तलाव, जलाशय मला नाही वाटत तो चेंज होईल, कारण आयोगाने ज्या अर्थी उत्तर अ आणि ब दिले त्या अर्थी त्यांनी तो बारीक केलाय. उमरझरी नावाचा तालुका कुठं आहे, गाव कुठं आहे, उमरझरी नावाचा तलाव कुठं आहे. उमरझरी जर आपण लेक डॅम घेतला तर तो गोंदियामध्ये जातो. त्यामुळे आयोगाचं उत्तर इथं बरोबर आहे. चेंज होण्याचे चान्सेस मला थोडेसे कमी वाटतात. त्यामुळं इथं फारसा चेंज होईल असं मला वाटत नाही. ओके, त्यानंतर तुमचा इकॉनॉमिक्समध्ये बऱ्याच जणांना एक प्रश्न येतो जोड्या लावाच्या प्रश्नामध्ये SLRचा प्रश्न आहे. तर तिथं RBI शब्द नव्हता पाहिजे, बरोबर ना. तर तिथं आहे, पण जोड्या लावामध्ये मला नाही वाटत फारसं हे केलं. पण आता नुकतीच राज्यसेवेची काली त्याच्यामध्ये त्यांनी तो तुमचा वर्धा जिल्ह्याची स्थापना 1862 1962 ती एकदमच चुकलेली फॅक्ट आहे. तो कन्सिडर करून तो प्रश्न हॅश केला. त्यामुळे इथं जर पाठवता आला तर हे करा. पण बरोबर परत एकदा तुम्ही जर नॉर्मल एमपीसीचा अभ्यास करत असाल इकॉनॉमिक्सचा तर मला वाटतं 90% लोकांचा हा प्रश्न बरोबर आहे बरं का. तुमचा RBIचा जोड्या लावा, बँक दर, SLR CRR वाला, तर हा प्रश्न जर कॅन्सल झाला तर बऱ्याच जणांच्या मार्कांचं नुकसान होणार आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे हा जो चुकला असेल ते एक तर तुमचा बेसिक अभ्यास कमी, हे रोकटोक सांगतो मी. हा चुकायची काय कारण नव्हती, 3 ऑप्शन बरोबर येत होते, तर ते एक तुम्ही त्या पद्धतीने बघू शकता. इथे एक फारशी तुम्हाला इथं अडचण येणार नाही. ओके, सो इकॉनॉमिक्समध्ये बाकीचा दुसरा प्रश्न नाहीये. करंटमध्ये आपण आलो तर करंटमध्ये मिशन शक्तीचा जो प्रश्न होता तुमचा करंट, आता मिशन शक्तीमध्ये इंग्लिश ट्रान्सलेशनला गोळ झाला. आणि ज्यांचा जुना अभ्यास आहे, म्हणजे मी ज्या वेळेला पहिल्यांदा पेपर बघितला मिशन शक्ती मला पहिली जी माहिती होती ती होती डिफेन्सची, बरोबर ना. आपण अँटी सॅटेलाइट मिशन ASAT लॉन्च केलं 2019ला. त्यामुळे संरक्षण आणि महिला सक्षमीकरण आहे. तसं थेट घेतलं तर याचं उत्तर महिला सक्षमीकरणच लिहायला पाहिजे होतं. पण तरी सुद्धा तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्यासाठी प्रयत्न करू शकता, कारण इथं 50-50 गोष्टी झालेल्या आहेत, पोरांनी ते सुद्धा लिहिलेलं आहे. बाकी करंटमध्ये अजून एक प्रश्न जो आहे लोकसभेचे सदस्य संख्या बरं का. भारतात 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या आता काही ठिकाणी तुम्हाला 797 सापडते आणि आयोगाने 800 उत्तर दिलेलं आहे. तर ह्यासाठी बरेच, आणि हे बरोबरीने अपेक्षित नव्हतं बरं का, त्यामुळे बरेच जण चुकले असेल. ह्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहेत. हे माझं मी सांगत नाही, पोरांकडनं आलेले हे सांगतो. एक तर टेलिग्राम मध्ये हे लक्षात घ्या, पोरांना सोर्स सापडा, मला रोज पोरं फोन करता सोर्स द्या. हा डायरेक्ट PIBचा सोर्स घ्यायचा. PIB मध्ये आयोगाने उत्तर 800 दिले, त्यामुळे त्याला जर प्रमाण मानलं तर आयोग बदलणार नाही. पण तुम्ही 797चा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचा सोर्स पाठवला तर तुम्हाला त्याचं उत्तर व्यवस्थित पद्धतीनं मिळू शकतं. तर ते एक तुम्हाला इथं आहे. करंट मधले मला वाटतं हे 2च प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात. ओके, तर ते आहेत. त्यानंतर पुढे बदलण्यासारखे प्रश्न तुमचे अजून इथं पॉलिटीमध्ये तर बऱ्यापैकी नाही, स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर्स आहेत पॉलिटीमध्ये, त्यामुळे ती अडचण येणार नाही इथं. ओके, पॉलिटीमध्ये बदलण्यासारखं नाही. सायन्समध्ये एक प्रश्न मला दिसतोय बदलण्यासारखा, तो म्हणजे एक्सरेज वाला. हा आयोगाने उत्तर त्याचं दुसरं आणि तिसरं वाक्य बरोबर दिले, पण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तिसरं वाक्य जे आहे सॉफ्ट क्ष किरण तरंगाची लांबी हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते. 11वीच्या फिजिक्सच्या पुस्तकामध्ये त्याचे सोर्सेस आहेत, त्यामुळे ते बघून जर असं तुम्हाला ऑब्जेक्शन घेता आलं तर बघा. कारण फॅक्ट चुकीची असती तर प्रामाणिक माझं मत असं आहे की प्रश्न चेंज व्हायला पाहिजे, चुकीची उत्तरं फॉरवर्ड नाही केली पाहिजेत. पिक्चर ग्लँड सारखी तिथं सुद्धा खूप सारे ऑथेंटिक सोर्सेस होते, पण आयोगानं बदललं नाही. शेवटी आयोगाचं डिस्क्रिप्शन आहे काय बदलावं आणि काय नाही, तर त्या पद्धतीने आपण एक बघू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना. तर या पद्धतीच्या गोष्टी आहेत. आणि एक मला वाटतं तो जो मॅथ्स आणि रिझनिंग मधला जो प्रश्न आहे तुमचा कापसाच्या गाळाच्या मातीचा, तो एक बघा. थेट उत्तर काढलं तर आता आयोगाने उत्तर दिले ते निघतं, पण लॉजिकल रिझनिंगचा आपण विचार केला तर तिथं दिलेली वाक्य प्रमाण मानायचे असतात. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सविस्तरपणे त्याचं विश्लेषण लिहिता आलं. त्याचे काही सोर्सेस नाहीत तर ते एक तुम्ही पाठवू शकता. पण आयोगाच्या यांनी जे उत्तर दिले ते बदलण्याचे चान्सेस परत एकदा कमी वाटतात, तर त्या अँगल आहे. अजून एक मुद्दा माझा सांगायचा राहिला, मेरिटला जो फरक पडणार आहे. इथं ऍग्रीचे प्रश्न आले, मला पेपर झाल्या अर्ध्या तासात एकाचा मेसेज आला की सर आता काय आपल्या ऍग्रीच्या नोट्स करून जाव्याशे वाटतात का जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या. कारण 6 प्रश्न मला ऍग्रीचे दिसले. जमिनीची धूप होती, लोमी सॉइलवाला प्रश्न होता आणि सिट्रस कँकरचा प्रश्न होता, झॅन्थोमोनास-सिट्री. हे 3 प्रश्न मी जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला 24च्या आधी लिटरली पोरांना शिकवायचो, त्यातले प्रश्न आलेले. त्यामुळे हे आपल्याला गोष्टी, इव्हन व्हर्टिकल फार्मिंगचा प्रश्न ज्याला ऍग्रीचा नॉलेज आहे तिथं तुम्हाला जमायला पाहिजे होता, तर या गोष्टी तिथं झाल्या, हे एक लक्षात घ्या. आणि या सगळ्यामुळे मला असं वाटतं की 48+ वाल्या सगळ्यांनी
मेन्स केली पाहिजे, केलीच पाहिजे. आणि मुली ज्या असतील त्या मुलींनी 45+ फिमेल ज्या आहेत, फिमेल ओपन, या सगळ्यांनी मेन्स केली पाहिजे. आणि हे गरजेचं आहे, हे साधारणतः आपण लक्षात घेऊ शकतो. यांनी मेन्स केली पाहिजे, हे तुमचं आत्ताचं माझं अनालिसिस आहे. ओके. मग बऱ्याच जणांचं असतं की सर 47, 48, 48 आहेत. एक लक्षात घ्या, आता मी मुद्दाम आत्ताच्या स्लाइड दिले की आता पुढे काय करायचं, पुढची दिशा आपली काय असली पाहिजे हे साधारणतः लक्षात घ्या. ओके. 14 जून संपला तुमचा. 14 जूनचा चान्स म्हणजे जो काय आपला स्कोर आला आता ते सगळं संपलं. आता आपल्याकडे काय वाढून ठेवलंय, एक गोष्ट राहिली आपली. 12 जुलैला 2026 मध्ये एकच परीक्षा आहे आता तुमची, गट क ची मुख्य ही परीक्षा आहे. ओके. यात ज्यांचा स्कोर आलाय ते 5 डिसेंबर 2026 ला, दुसरी तुमची गट ब ची मुख्य, आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे आत्ताची गट क 2026. ओके. हे 12 जुलै 26 ला गट क 2025 ची मुख्य आहे. तर एवढ्या 3 पॉसिबिलिटी आपल्याकडे आहेत. काय सिंपल आहे, कुणीही स्वतःच्या मनाला विचारा. आमच्यासारखी लोक असतात, युट्यूबला लय व्हिडिओ असतात, यातनं एक तर तुम्ही पॅनिक आणि कन्फ्युज होऊ शकता. पण शांतपणे विचार करा की काय करू शकतो आपण. आता जर तुमचा 14 जूनला 48+ स्कोर आलेला आहे ओपन मेल आणि फिमेल मधला 45+, 100% तुम्ही मेन्सची तयारी केली पाहिजे. आता यातलीच काही लेकरं 12 जुलै 2026 च्या गट क 25 मेन्सला असणार आहेत. सेम सिलेबस या गट ब च्या मेन्सचा आहे, बरोबर ना, पेपर 1 पेपर 2. त्यामुळे सगळ्यांनी ज्यांचे स्कोर 48+ आहे त्यांनी तुटून पडा याच्यावरती. आधी 12 जुलै करा आणि नंतर तुम्ही 5 डिसेंबर करा. 100% या गोष्टी केल्या पाहिजेत. एक्सक्यूज नाही, वेळ घालवू नका. तुम्ही कुणाच्या यायचे, आपला व्हिडिओ जर बघत शेवटचा व्हिडिओ बघितला, राम राम करायचं, निघून जायचं. 48+ वाल्या सगळ्यांनी मला अभ्यास करायचा आहे, दुसरं आपल्याकडे पर्याय नाहीये. आणि ज्यांना वाटतं की माझा 85 च्या 47 स्कोर आहे त्यांनी काय करायचं, आता मला सांगा, तुमच्याकडे कुठली पूर्व राहिली का? राहिली असेल तर गट क ची पूर्व आहे. आणि याची परीक्षा योजना अजून जाहीर नाही. म्हणजे मी सेपरेट घेतोय आता 48+, 48 किंवा समजा 47 पेक्षा कमी मार्क्स ज्यांना आहेत, किंवा मुलींना 44 पेक्षा कमी ज्यांना मार्क्स आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे. तुमच्याकडे मला सांगा, आता दुसरा कुठला ऑप्शन आहे का? तुमच्याकडे आत्ता अभ्यास करण्याशिवाय ऑप्शन नाही. आणि तुमच्याकडे आत्ता रिसेंटली गट क 2026 ची एकच परीक्षा या वर्षात राहिलेली आहे आणि तुम्ही त्याला फोकस केलं पाहिजे. आता एक प्लस पॉइंट आहे, याची परीक्षा योजना अजून तुमची एक साधारणतः जाहीर व्हायची. आणि यातली एक योजना जाहीर झालेली तुम्ही बघत असाल तर आयोगानं बेलिफ जो गट कचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी केली. आणि आता त्यांनी गट क ज्या सरसेवेच्या जागा ऍड झाल्या त्याच्यामध्ये परीक्षा योजना चेंज करताना पूर्व परीक्षा बेलिफ साठी काढलेली आहे. एकच पेपर ठेवला. 2 परीक्षा ज्या आधी होत्या पूर्व मुख्य त्या काढल्या, एकच पेपर ठेवला. आणि याच्यामध्ये थेट गट ब जुनी आणि गट क जुनी याच्या मुख्यचा सिलेबस टाकला. मुख्यचा सिलेबस म्हणजे काय आला तुमचा, पेपर 1 काय मराठी आणि इंग्लिश, आणि पेपर 2 GS ॲज इट इज कॉपी केलेलं आहे. त्यामुळं मागच्या ज्या 2 शक्यता आहेत या दोघांनी सुद्धा गट ब आणि गट क च्या मेन्सचा अभ्यास करायचा. आणि ही जी शक्यता आहे त्यांनी सुद्धा गपचूप आता पुन्हा एकदा अभ्यासाला लागायचं. या महिन्याच्या एंडिंग पर्यंत, जूनच्या एंडिंग पर्यंत आयोग गट क ची नवीन परीक्षा योजना जाहीर करेल. शक्यता जास्तच आहे की हाच जो पॅटर्न आहे तो कॉपी करेल. आणि इन केस समजा जुना पॅटर्न राहिला प्री आणि मेन्सचा, GS तर तुम्हाला सगळीकडे, त्यामुळे अभ्यासात खंड पडायचा नाही. आता काय होणार आहे का, आता तुम्ही झालाय पॅनिक म्हणजे काय माहितीये का, पोरांचे स्कोर लिटरली असे स्कोर आहेत, आता काय करावं कळत नाही. म्हणजे लिटरली ज्या पोरांनी 23, 24, 25 मेन्स दिला त्या पोरांचा स्कोर 45 आणि 46 येऊन थांबलाय. नाही मॅनेज झालं, पूर्ण पॅनिक झालं. ते एक तर असतं की मी मेन्स देणार आहे, एक आविर्भाव असतं, कदाचित तो थोडा ओव्हर कॉन्फिडन्स तुमचा हे झाला आणि टाइम मॅनेज न झाल्यामुळे पोरांचे स्कोर कमी आहेत. एक अभ्यासाला पर्याय नाही. हे तू लक्षातच घे, जो कुणी हे बघतोय तो अभ्यासाला पर्याय नाही. तू पॅनिक जरी झाला असतील 2 दिवस शोक म्हणून घरी जाऊन काय अडचण नाही मला. म्हणजे आता जर तुला वाटतं ना की 43, 44, 85 लईच कमी स्कोर आले, तुला लो वाटतंय, तू घरी जा, 3-4 दिवस घरी जा, घरच्यांशी बोल, व्यवस्थित कर. त्यांना पण तुला पॅनिक वाटत असेल तर स्वतः शांतपणे बस आणि डिसिजन घ्यायचा. पण ही गोष्ट लक्षात ठेवायची, अभ्यासाला पर्याय नाही. जे कुठल्या कंडिशन, ज्यांचे स्कोर 48 मेल आणि 45+ फिमेल, त्यांनी ते तर करायचंच आहे. ज्यांचे कमी वाटतंय, ज्यांना पॅनिक वाटतंय, त्यांनी सावरा पटकनात पटकन. कारण लागलीच जर गट क डिक्लेअर केली त्यांनी तर आपल्याला पुन्हा रडायला वेळ भेटणार नाही. कारण तो संधी किंवा तो चान्स तुमचा हातातनं जाणार आहे. त्यामुळं अभ्यास करायचा आहे, मॅनेजमेंट व्यवस्थित करा. ओके. आणि एक वाटतं की चुका रिपीट करू नका.
चुका रिपीट करू नका. म्हणजे तुमचं जर मॅथ्स आणि रिझनिंगला वेळ पुरला नाही ना, तर एक तर तू साधारणतः ठीक आहे, वेळ पुरला सगळ्यांनाच नाही, पण त्यात सुद्धा सोपे सोपे प्रश्न 10 प्रश्न सोडवायला तुला वेळ होता ना, 10 मधले जर तुला 3 आणि 4 आणि 5 आले पाहिजे, तर तू महाभयंकर चूक करतोय. तीच चूक परत एकदा तुम्ही पुढच्या परीक्षेला केली तर तुम्ही मेरिटच्या बाहेर असणार आहे. त्यामुळं एक लक्षात घे की चुका त्याच झालेल्या, त्या चुका परत रिपीट करू नका. त्याच्यावरती काम करा. प्रत्येक विषयाला व्यवस्थित पद्धतीने न्याय द्या. भारताच्या भूगोलातले 2 प्रश्न आलेले चुकतायत ना, तर भारताचा भूगोल केला पाहिजे. हे सरळ सरळ मी भूगोलाचा शिक्षक म्हणून तुम्हाला सांगतो. चालू घडामोडी 3 वर्षाचं विचारताय तरी सुद्धा पुरा 8-9 मार्क घेतात ना, तर मला 8-9 बेसिक मार्क आले पाहिजेत हे लक्षात घ्यायचं. इतिहासाचा ट्रेंड जरी बदलला तरी बेसिक अभ्यास तू केला पाहिजे, हे एक तिथे लक्षात घेतलं पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यामुळे एक पॅनिक झाला असाल तर लवकरात लवकर यातून बाहेर पडा, घरी जाऊन या, थोडंसं रिलॅक्स व्हा आणि त्यानंतर अभ्यासाला पर्याय नाही. ही गोष्ट डायरेक्ट तिथे लावून अभ्यासाशिवाय, म्हणजे ते तुकाराम महाराज म्हणून गेले, असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास. बरोबर आहे. आणि दुसरी एक गोष्ट, आयोगाचा पॅटर्न प्रेडिक्ट करू नका. मला तर थेट पद्धतीने सांगतो की तुम्ही जर गेला ना मागच्या वर्षी सारखाच पेपर या वर्षी अवघड किंवा सोपं येईल, अजिबात नाही. मला इन डेप्थ अभ्यास करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, कष्टाला पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही, हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा. ओके, कष्टाला पर्याय नाही म्हणजे काय? समजा आता 2 केस त्याच्यामध्ये, एक आहे जुनी पोरं आमची, जुनी पोरं, आणि एक आहे तुमची नवीन पोरं. नवीन पोरं म्हणजे जे आता 2026 पासून अभ्यास करत आहेत. पहिलाच होता, फारसा अभ्यास झाला नव्हता तिला. तुम्हाला सांगतो 1 वर्ष तू मन लावून अभ्यास केला पाहिजे, मन लावून अभ्यास, आणि मग तू यशाची अपेक्षा केली पाहिजे. यशाला शॉर्टकट नाही, एमपीएससीने आता दाखवून दिले. मागच्यासारखे प्रश्न राहिलेले नाहीयेत आता. आणि जुनी पोरं, पहिल्या तर चुका शोधा, काय चुकतंय त्याचा अनालिसिस करा. अनालिसिस म्हणतो मी, परत एकदा सांगतो, अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं माहितीये का? तू थेट जायचं आणि आता बघायचं, आता जो 26चा पेपर झाला, जुनी समजा गटकची 25ची मेन झाली असेल तर ते पेपर घेऊन बसा. थेट तुम्ही अनालिसिस करू शकता. इथं समजा इथं जॉग्राफी आहे ना, जॉग्राफी मधले तुझं पेपर मधला प्रश्न चुकला, कुठला चुकला असेल तर तो नोट्स मध्ये होता का? नोट्स मध्ये होता, तरी पण चुकला असेल तर इथं स्टार करून लिही आणि लिही तिथं, वेड्या माझ्या नोट्स मध्ये असलेला प्रश्न चुकला. आणि समजा नोट्स मध्ये नाही तरी चुकलं तर लिहितं की नवीन कंटेंट मला काय तयारी करावी लागेल. इतकं बारीक अनालिसिस प्रत्येक विषयाचं करा लेकरांनो. चुका शोधा, चुका रिपीट करू नका आणि पुन्हा अभ्यासाला लागा. अभ्यासच करावा लागेल पास व्हायचा असेल तर, है ना. बाकी सगळे राडे झाले नीट बीट, पण एमपीएससी असं क्षेत्र आहे जिथं आजपर्यंत इथं कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत ना, होणार नाहीत. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचं इथं यश आहे, एवढं मात्र नक्की आहे. आत्ताच सांगितलं. आता कट ऑफ मला परत विचारू नका रे, कट ऑफ सांगितलं ना 48+ अभ्यास करा. मला नाही वाटत की मेरिट 50च्या वरती जाणार आहे. तुमचं सेकंड आन्सर की मॅटर करेल, पण फारसे चेंजेस होतील असं मला वाटत नाही. 1-2 प्रश्न जनून सोडले तर त्यातल्या त्यात तो एक्सरे वाला प्रश्न जो आहे, आणि मिशन शक्ती जर त्यांनी हॅश केला मल्टिपल आन्सरमुळे तर ते देऊ शकतं. बाकीचे मला नाही वाटत फारसे प्रश्न आहेत, पण ते एक लक्षात घ्या. आत्ता जे सांगितलं ते इथं झालं पाहिजे तुमचं. आता 3 केसेस सांगितल्या मी. एक तर 14 जूनला 48+ स्कोर आला, तर इथं तुम्ही गटकच्या मेन्सला असाल तर गटकची करा, डायरेक्ट 5 डिसेंबरची तयारी करा, याला पर्याय नाही. आणि समजा कमी आला आणि पॅनिक झाला, घरी जाऊन या, 2 दिवस झालं, आणि परत एकदा इथं असाल तर गटकची नवीन परीक्षा योजना आहे, परत एकदा जावा. आयोगानं बेलीफचा पेपर जुन्या गट ब च्या मेन्स नुसारच पॅटर्न दिला. 2 मधली 1 परीक्षा रद्द केली, एकच परीक्षा आहे. सरळ सेवा म्हणजे टेलिग्रामला आकडे, नशीब ते टेलिग्राम बंद पडलं, नशीब जीवाला आराम भेटला. 10-15 दिवस आहेत ना, टेलिग्रामला आकडे फिरतात, 15,000 20,000 आहे. जितके असणार तुमच्या हातात एक ऍड काढणं, 500 आल्यानंतर 1000 आल्या, परीक्षा तू देणार आहे ना, 1000च पकड, तुला 1 जागा आहे. आता हे लय आयडियल वाटतं, पण एकच जागा आहे, अभ्यास करावा लागेल. आणि त्यासाठी इथं कष्ट केले तर रिझल्ट मध्ये माझं नाव दिसणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? सो या पद्धतीने अभ्यास करा. काही वाटलं तर आपल्या ध्यास प्रबोधिनीच्या आपल्या प्लॅटफॉर्मला कनेक्टेड राहा. काही वाटलं तर माझा नंबर देऊन ठेवतो, मला मेसेज करू शकता 98 34 65 57 05. पण एक लक्षात घ्या लेकरांनो, जितका लवकर या सिच्युएशनमधनं बाहेर पडाल तितकं तुमच्या कामाचं आहे. लवकरात लवकर अभ्यासाला लागा. कोणाला वाटलं बोलायचं वगैरे आहे तर बिंदासपणे आधी मेसेज करा. कॉल वगैरे लेक्चरमध्ये असल्यामुळं पिकअप करता येणार नाही. ध्यास प्रबोधिनीशी जोडले राहा. आणि जाताना एक सांगतो, जे आता गट कच्या मेन्सला आहेत, गट क 12 जुलै, त्यांच्यासाठी आपल्याकडे ध्यास प्रबोधिनी ॲपवरती 2 बॅचेस सध्या आहेत. एक तुमची भूगोल आणि पर्यावरण, भूगोल आणि पर्यावरणाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. 10 मार्क आपल्याला आहेत, त्यातले भूगोलाला 6 मार्क येतात, पर्यावरणाला 4. पर्यावरण केलाच नसेल तर 100% आपले 6-7 तासाचे लेक्चर गेला त्याच्यामधनं मार्क्स येतात. ही एक बॅच अवेलेबल आहे. आणि मी आता प्रयत्न करणार आहे सगळ्यांसाठी चालू घडामोडीची सुद्धा आपली फास्ट ट्रॅक बॅच मी अवेलेबल करून देणार आहे. एक 10-12 तासामध्ये सगळी करंटचे रिव्हिजन होईल, या पद्धतीने प्रश्न करतो. 12 जुलैसाठी आपल्याकडे हे आहे. आणि नंतर आपली आता नवीन लेकरांसाठी, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जॉग्राफीची म्हणजे भूगोलाची फाउंडेशन बॅच, म्हणजे प्री आणि मेन्स दोन्ही सुद्धा,
प्री आणि मेन्स गट ब क साठी सुद्धा आणि प्लस राज्यसेवेसाठी सुद्धा ह्या दोन्ही बॅचेस आपल्या अवेलेबल असणार आहेत. प्लस तुमचे साधारणतः करंट अफेअरच्या सुद्धा बॅचेस आपल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल असणार आहेत. सो सगळ्यांनी फॉलो करा. अजूनही फॉलो केलं नसेल आपला यूट्यूब चॅनल आहे त्याचप्रमाणे त्याला सबस्क्राईब करा, लाईक बटन दाबा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जेन्युइनली अभ्यास करा पोरांनो. एकच सांगतो, कष्टाला पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट, MPSC मध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणार लेकरू यश मिळवूनच माघारी जातं. क्लिअर आहे सगळ्यांना? सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.